बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे वाढत्या उन्हासंदर्भातील। मुंबईसह मराठवाडा विदर्भात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा प्रचंड जाणवतोय। विशेष करून विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये कडक उन्हाळा सुरू झालेला आहे। आपण थेट विदर्भात जाऊयात। विदर्भातील तापमानाची आपल्याला माहिती सविस्तर जाणून घ्यायची आहे। तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांची ही दृश्य आहेत। अमरावती, वर्धा आणि अकोला। अमरावतीमध्ये जवळपास 40 अंशांपर्यंत तापमान पोहोचलेलं आहे। अशीच काहीशी स्थिती वर्धा आणि अकोल्यामध्ये सुद्धा आहे। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासन सुद्धा सतर्क झालेलं असून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन सातत्यानं केलं जातंय। या सगळ्या अनुषंगानं काळजी घेण्याचं आवाहन करतानाच दुसरीकडे काही ठिकाणी शाळांच्या वेळांमध्ये सुद्धा बदल केले जात आहेत आणि एकंदरीतच यंदा हा उन्हाळा प्रचंड तापदायक ठरू शकतो असंही चित्र आपल्याला विदर्भात पाहायला मिळतंय। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अकोल्यामधून आहेत योगेश शिरसाट, तर अमरावतीची माहिती देतील शुभम बायस्कर आणि वर्धामधील आत्ताची नेमकी काय घडी आहे, कसं तापमान आहे, या सगळ्या संदर्भात निलेश बंगाले आपल्याला सविस्तर अपडेट देणार आहेत। सुरुवातीला आपण अकोल्यामध्ये जाऊयात। अकोल्यात मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके प्रचंड जाणवू लागलेले आहेत। राज्यातही तापमानाची तीव्रता वाढल्यामुळे अंगाची अक्षरशः लाहीलाही होतीये आणि यावेळी सुरुवातीला सर्वाधिक तापमान पश्चिम विदर्भात नोंदवलं जात आहे। विदर्भातील जवळपास 11 जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचलाय। तिकडे अकोला आणि अमरावती जिल्ह्यामध्ये 40 अंशांचा आकडा पार झालेला आहे आणि अकोल्यामध्ये उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतानाच पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून इथलं तापमान 39.5 अंशांपेक्षा जास्त नोंदवलं जात आहे। आता हा पारा तब्बल 40.7 अंशांपर्यंत पोहोचलाय। अगदी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान 41 अंशांच्या जवळ पोहोचल्यामुळे आता अकोल्यामधील नागरिकांची चिंता मात्र प्रचंड वाढली आहे। वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना सुद्धा मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे उष्माघातासारख्या आजारांचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। आणि या सगळ्या संदर्भात अकोल्यामधील माहिती आपण अधिकची जाणून घेऊयात। योगेश शिरसाट आपल्या सोबत आहेत। योगेश, अकोल्यामध्ये आजची नेमकी काय स्थिती आहे, एकंदरीतच तापमानाची किती नोंद झाली आहे आणि दुसरीकडे प्रशासनाची कशी तयारी आहे किंवा काय आवाहन केलं जात आहे? ऋतुजा, नक्कीच अकोल्यामध्ये गेल्या आठवड्याभरात आता 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलं आहे आणि अकोलेकरांची जीवाची लाही होत आहे। एकंदरीत पाहता अकोल्याचं तापमान या मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि मंगळवारी सर्वाधिक तापमान म्हणजे महाराष्ट्रातून सह देशभरातील सर्वाधिक तापमान म्हणून 39.9 डिग्री सेल्सिअस मध्ये नोंदवला गेला आहे। त्यामुळे अकोल्याचं तापमान आता सर्वाधिक नोंदवलं जात आहे आणि प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे। घराबाहेर पडताना टोपी किंवा रुमाल किंवा भरपूर पाणी प्यावे आणि अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नये असंही अकोलेकरांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आलं आहे आणि डॉक्टरांनी सुद्धा सल्ला दिला, भरपूर पाणी प्यावे, निंबू सरबत घ्यावे, तसेच उन्हामध्ये फिरू नये असं डॉक्टरांनी सांगितलं आहे। ऋतुजा, बरोबर आहे। योगेश, तुम्ही सोबत राहा। यानंतर आपण थेट अमरावतीमध्ये जाणार आहोत। तिथली काय स्थिती आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, कारण अमरावतीमध्ये सध्या 40 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलंय आणि त्यापेक्षा अधिक विदर्भात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागपूर मधील नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा दुसरीकडे देण्यात आलाय। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 2 दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवेल अशी सुद्धा शक्यता आहे। विशेषतः अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेबाबतचा इशारा जारी करण्यात आलाय। या काळात उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी असं आवाहन सातत्यानं केलं जातंय।
अमरावतीमधील माहिती जाणून घेऊयात. शुभम बायस्कर आपल्या सोबत आहेत. शुभम, एकंदरीतच दरवर्षी विदर्भात तापमान हे अधिक असतं हे आपण जाणतो, मात्र यंदा मार्च महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच इतकं जास्त तापमान नोंदवलं गेलेलं आहे. ही तापमान वाढीची नेमकी काय कारणं आहेत आणि अमरावतीमध्ये प्रशासनानं काय आवाहन केलंय? ऋतुजा, उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये विदर्भात मोठ्या प्रमाणात तापमानामध्ये वाढ होत असते. आपण सध्या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आहोत. ज्यावेळेला एकूणच जर पाहिलं तर या संपूर्ण बाबीची पार्श्वभूमी जर पाहिली तर मार्च मधला दुसरा आठवडा किंवा तिसरा आठवडा यामध्ये मोठ्या प्रमाणात तापमानाची वाढ होते. मात्र सततचा होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, भूगर्भातील कमी होणारी पाणी पातळी आणि सततची वृक्ष लागवड आणि होणारी डेव्हलपमेंट या सगळ्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या लाटेमध्ये आणि उष्णतेमध्ये वाढ होत आहे. आपण सध्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात असताना भारताच्या हवामान खात्याकडून पुढच्या 2 दिवस म्हणजे विदर्भासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. अमरावती, अकोला आणि वर्धा या 3 जिल्ह्यामध्ये ही उष्णतेची लाट येईल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 3ही जिल्ह्यातलं आणि एकूणच विदर्भातलं जर तिकडे पाहिलं तर चंद्रपूर असेल, ब्लॅक गोल्ड डायमंड सिटी वणी असेल, या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात तापमानाची नोंद होते. आणि या सगळ्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झालेलं आहे. भारतीय हवामान खात्याकडनं ऍडवायझरी जारी करण्यात आलेली आहे. हीट वेव्हच्या संदर्भानं ही ऍडवायझरी आहे. या ऍडवायझरीमध्ये जर भारतीय हवामान खात्यानं सांगितलं की कमाल तापमानापेक्षा सामान्य तापमान जे आहे सुमारे 3 ते 4 सेल्सिअस अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. शक्यतोवर दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाणं टाळावं. पुरेशा प्रमाणात पाणी घ्यावं. तहान नसली तरी नियमितपणे द्रावण पदार्थ घ्यावेत. हलके आणि सैल म्हणजे फिकट रंगाचे सुती कपडे परिधान करावेत. बाहेर पडताना टोपी, छत्री किंवा ओला कापड वापरून डोकं झाकावं. मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड पेय कमी प्रमाणात घ्यावी, कारण त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता वाढू शकते. बरोबर शुभम, जसं आपण सांगत आहात अशा विविध गोष्टींचा आणि सूचनांचा या SOP मध्ये समावेश आहे आणि त्यानुसार आता नागरिकांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही सोबत राहा, आपल्याला वर्ध्यातला आढावा घ्यायचा आहे. वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. वर्धा जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेची चेतावणी सुद्धा देण्यात आलेली आहे. कमाल तापमान सामान्यापेक्षा सुमारे 3 ते 4 अंश सेल्सिअस अधिक राहील अशी ही शक्यता आहे. त्यामुळे आता नागरिकांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेसंदर्भात काही मार्गदर्शक सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. दुपारच्या वेळेत नागरिकांनी बाहेर न जाण्याच्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. निलेश बंगाले आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. निलेश, आपण पाहतोय जिथे उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे त्यामध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे आणि त्या अनुषंगानं प्रशासन नेमकं काय आवाहन करत आहे? नक्कीच ऋतुजा, आपण जर बघितलं तर विदर्भातील तापमान हे नेहमीच जास्त असतं, परंतु गेल्या काही दिवसापासून वर्ध्यातलं तापमान अतिशय जास्त आहे. आणि आता तर हवामान खात्याने थेट इशारा दिलेला आहे, चेतावणी दिलेली आहे की उष्ण किंवा अतिउष्ण हे तापमान राहू शकतं. आता आजही वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि प्रशासनाची सुद्धा मार्गदर्शक काही सूचना जारी केली आहे. जसं की शुभमने मागाने सांगितलं की दुपारी 12 ते 3च्या दरम्यान बाहेर पडू नका, मुबलक प्रमाणामध्ये पाणी प्या, द्रावणयुक्त पदार्थ खा, चहा कॉफी वगैरे टाळा. हे सगळे अशा मार्गदर्शक सूचना ज्या आहेत प्रशासनाने दिलेले आहे. आपण जर बघितलं तर सकाळपासूनच आज रस्ते जे आहे हे ओस पडायला दिसत आहे आणि दुपारी सुद्धा म्हणजे 10 वाजता सुद्धा घरातून बाहेर निघताना नागरिक छत्री किंवा रुमालाचा वापर करताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर जी उष्णता आहे ही वर्धा जिल्ह्यामध्ये आता फोफावत आहे आणि याचा इशारा जो आहे हा 2 दिवसा अगोदरच प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिला होता. त्या अनुषंगाने आता नागरिकही प्रशासनाच्या आव्हानाला साथ देताना दिसत आहे. नागरिक घराच्या बाहेर पडताना दिसत नाही आहे. परंतु या सर्व संदर्भामध्ये उष्णतेमुळे सामान्य नागरिक असो, लहान मुलं असो किंवा स्त्रिया असो यांची लाहीलाही होत आहे मात्र नक्की आहे. ऋतुजा, बरोबर आहे, ही दिलासादायक बाब आहे. काही नागरिक या सगळ्या सूचनांचं पालन करत आहेत आणि विदर्भातील नेमकी काय स्थिती होती, काय सूचना देण्यात आलेल्या आहेत या सगळ्या संदर्भात तुम्ही तिघांनी सविस्तर माहिती दिली त्यासाठी धन्यवाद.